नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एखाद्या कार्यात कौशल्य प्राप्त झालेली व्यक्ती ते कार्य अगदी सहज चुटकीसरशी करते. पण तेच कार्य अकुशल व्यक्तीने जर केलं तर त्याला बराच वेळ लागू शकतो किंवा ते शिकण्यासाठी त्याला बराच वेळ द्यावा लागतो. पण कौशल्यप्राप्त व्यक्तीनं ते काम चुटकीसरशी केलं म्हणून त्या कामाची किंमत कमी होते का? तर नाही. त्याचं कौशल्य आणि त्याची कुशलता, त्याचा अनुभव याचा आपण आदर करायलाच हवा. याच विषयी आहे आजचा आनंदी कट्टा. एका मोठ्या जहाजाचं इंजिन बिघडलं. खूप प्रयत्न करून एकही अभियंता ते इंजिन दुरुस्त करू शकला नाही. मग या प्रकारच्या कामाचा 30 वर्षांपेक्षाही जास्त अनुभव असलेल्या मेकॅनिकल इंजिनियरचं नाव कुणीतरी सुचवलं. मग त्याला बोलवण्यात आलं. तो अभियंता तिथे पोहोचला. इंजिनची वरपासून खालपर्यंत काळजीपूर्वक त्यानं तपासणी केली. सगळं काही त्यानं पाहिलं आणि मग त्या अनुभवी अभियंतानं आपली बॅग काढली, त्यातनं एक छोटासा हातोडा काढला आणि त्यानं हळुवारपणे इंजिनच्या एका भागावर तो हातोडा मारला आणि म्हणाला, आता इंजिन सुरू करून बघा. सगळ्यांना आश्चर्य वाटलंच की अरे, लगेच कसं काय म्हणाला हा इंजिन सुरू करा. पण इंजिन सुरू केलं गेलं त्याच्या सांगण्याप्रमाणे आणि आश्चर्य म्हणजे इंजिन सुरू झालं. इंजिन ठीक झालं. मग जहाजाच्या मालकानं त्या अभियंताला जहाजाच्या दुरुस्तीची फी विचारली. तेव्हा अभियंता म्हणाला, $20,000. काय? मालक हादरला. अरे, तू जवळपास काहीच केलं नाही आणि माझ्या माणसांनी सांगितलं की तू फक्त इंजिनच्या एका भागावर हातोड्यानं थोडंसं टॅप केलं. एवढ्या छोट्या कामासाठी इतकी फी? तुम्ही आम्हाला तपशीलवार बिल द्या. इंजिनियरनं बिल तयार करून दिलं आणि त्यात लिहिलं, $2 तुम्हाला सवलत दिली आहे. कुठे आणि किती ठोकायचे यासाठी $19,998 इतकी माझी फी झाली आहे. यानंतर तो अभियंता जहाजाच्या मालकाला म्हणाला, जर मी 30 मिनिटात काही करू शकलो तर ते 30 मिनिटात कसं करायचं हे शिकण्यात मी 30 वर्ष घालवली आहे. मी तुम्हाला माझी 30 मिनिटं दिलेली नाही आहेत. त्या वेळेत मी माझा 30 वर्षांचा अनुभव तुम्हाला दिला आहे. आणि साहेब, फी किती वेळ लागला याची नाही आहे, फी माझ्या अनुभवाची आहे. अभियंताचं म्हणणं जहाज मालकाला सपशेल पटलं आणि त्याने आनंदाने त्या अनुभवी अभियंत्याला त्याची फी दिली. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्याचं तात्पर्य हेच सांगता येईल की एखाद्याच्या कौशल्याचा, त्याच्या अनुभवाचा आपण आदर करायला हवा, त्याचं कौतुक करायला हवं. कारण त्याचं हे कौशल्य, त्याची कुशलता, त्याच्या अनेक वर्षांच्या संघर्षाचे, प्रयोगाचे, कष्टाचे हे परिणाम आहेत. म्हणून तो आज इतक्या कुशलतेनं कौशल्यपूर्ण कार्य करू शकतोय. काय पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.